वन्दितु सर्वसिद्धे दुःखमचलमनोवहं गतिं भजे। गच्छामि समयबाहुल दुःख पर्यायामध्ये असणं हे दुःखाचं कारण नाही. कारण ज्ञानी जीव, सम्यदृष्टी जीव, त्यांच्या जीवनामध्ये पण दुःख म्हणजे पाप कर्माचे उदय दिसून येतात. संसार अवस्थेमध्ये अज्ञान दशेमध्ये प्रत्येक जीवाने पाप हे केलेलंच असतं. केलेलं काय असतं? अज्ञान हेच सगळ्यात मोठं पाप. माहिती नाही, वस्तू स्वरूप माहिती नाही, मी कोण आहे, संसार काय आहे, दुःख काय आहे, सुख काय आहे, याचं अज्ञानच आम्हाला पापबंधाचं कारण ठरतं. आणि हा जीव बघितला तर म्हणजे प्रत्येक जीव बघितला तर संसार अवस्थेमध्ये प्रथम सापडतो. अनादिमुक्त असा कोणी जीव नाही. कारण आचार्य उमा स्वामींनी सूत्र दिलेलं आहे, बंधपूर्वकच मोक्ष असतो. आणि स्थूल रूपाने आपण बघितलं तर कुठलाही धातू प्रथम अशुद्ध अवस्थेमध्येच खाणीमध्ये मिळतो आणि मग नंतर प्रक्रिया करून त्याला शुद्ध केलं जातं. त्या अशुद्ध अवस्थेमध्ये त्या शुद्धतेचं ज्ञान करून त्या अशुद्धतेला दूर करण्याचे उपाय केले जातात. अशी व्यवस्था आहे. तशी जीवाची पण आहे. जीव अनादिकाळापासून जर बघितला तर अशुद्ध अवस्थेमध्ये दिसून येतो. प्रायः जीव निगोधावस्थेमध्येच निगोधावस्थेमध्ये जीवाचा काळ बहुकाळ गेलेला आहे. आपला जर काळ बघितला अतीत काळ, तर कुठल्या अवस्थेमध्ये निगोध
काल अनंत निगोद मधार, असं आपण बघितलं. कारण त्रसपर्यायाचा काळ जिनेंद्र देवाने जाणलेलं जसा जाणला त्यानुसार बघितलं तर किती, काही अधिक 2000 सागर ओनली. अनंत काळाच्या अपेक्षेने तो ओनलीच म्हणावा लागेल, फक्तच म्हणावा लागेल. काही अधिक 2000 सागर म्हणजे काहीच नाही. एवढाच काळ त्रस पर्यायामध्ये सांगितला. म्हणजेच 2 इंद्रियापासून पंचेंद्रिय त्यांना त्रस म्हटलं जातं. आणि मग त्या अवस्थेमध्ये जर मनुष्य संज्ञी पंचेंद्रिय मनुष्य तिर्यंच नारकी देव झाला असताना योग्यता आली, पुरुषार्थ केला आणि सम्यक्त्व धारण केलं तर पुन्हा संसारामध्ये परिभ्रमण करत नाही. परंतु संज्ञी पंचेंद्रिय मनुष्य तिर्यंच नरकदेव पर्याय मिळून सुद्धा या जीवाने आत्म्याला समजून घेतलं नाही. माझं हित कशात आहे, माझं हित कशात आहे याच्यावर विचार केला नाही. संज्ञी पंचेंद्रिय झाला परंतु हित कशात अहित कशात जाणलं नाही तर होणार काय? पुन्हा तो काळ संपल्यानंतर जीव निगोदात जातो असं सांगितलं गेलेलं आहे. निगोदात निगोदी जीव कोणाला म्हणायचं सुशांतजी? एकेंद्रिय जीवाला निगोदी म्हणतात. निगोदी मग झाडाला काय म्हणायचं? अग्नीला. निगोदी जीवाचं लक्षण काय केलं? ती त्यांचं दुःख आहे, ते का त्यांचं स्वरूप आहे का? त्या निगोद दशेमध्ये कशा प्रकारचं दुःख असतं हे वर्णन केलं एक श्वासामध्ये 18 वेळा. त्याचं नाव निगोदी असं थोडंच आहे. निगोदीचं लक्षण काय केलं? जे युगपत जन्मतात, श्वास ज्यांचा युगपत आहे, आहार पण एकदमच घेते आणि मरण पण एकदमच होत. जन्म, श्वास, आहार आणि मरण अनंत जीवांचा जेव्हा युगपत ज्या ठिकाणी दिसतो त्या ठिकाणी त्या जीवांचं नाव निगोदी म्हटलं जातं. जन्म, आहार, जन्म, श्वासोश्वास, आहार आणि मरण अनंत जीव एका शरीराच्या आधाराने राहते ते आणि त्याच्या आधाराने हे सगळं कार्य दिसतं. असं ते निगोदी जीवाचं स्वरूप सांगितलं. मग अशा ठिकाणी या जीवाचा काळ किती गेला? अनंत गेला. थोडा नाही आहे. अनंत काळ म्हणजे खूप मोठा काळ. मग त्यातून बाहेर पडणं, त्रस होणं आणि त्रस होऊन संज्ञी पंचेंद्रिय होऊन मिथ्यात्वाचा, अज्ञानाचा, असंयमाचा नाश करणं हे सगळं दुर्लभ सांगितलं. मग मिथ्यात्व, अज्ञान, असंयम अवस्थेमध्ये काय झालं? ज्ञानी जीवाच्या द्वारे देखील
कारण पूर्वी ज्ञानी पण अज्ञानीच होता, भगवान पण संसारीच होते पूर्वी. हे लक्षात घेऊन आपण धर्म करायला पाहिजे. बाय बर्थ कोणी जन्मतः कोणी भगवान नाही, तर भगवान बनतात. आत्मपुरुषार्थाद्वारे कर्माचा नाश करून ती परमात्मा अवस्था प्रगट होत असते. असं आहे. म्हणजे परमात्मा पण पूर्वी संसारी होते, तर आम्ही संसारी परमात्मा बनू शकतो. प्रदीप काका काय, पण ती दृष्टी ठेवून आपण अभ्यास करत नाही. आपण अन्य मताप्रमाणेच परमात्मा एक भिन्न द्रव्य मानल्यासारखं आहे, भिन्न पदार्थ मानल्यासारखं आहे. भले त्यांचा प्रथमानुयोग आम्ही वाचू, पण त्याच्यावरून आपण हे नाही शिकत की बाबा आपल्याला पण संधी आहे परमात्मा बनण्याची. हा विचार आमच्या ठिकाणी येत नाही, होत नाही. मी पण परमात्मा बनू शकतो हे तर शिकायला पाहिजे आपल्याला. याचं तर श्रद्धान बसायला पाहिजे आपल्याला. आपला व्यवहार आज मी मुनी सुद्धा बनू शकत नाही असं आहे. जसं काय करी शास्त्र सांगतो का विचारलं तर काय म्हणतो, नाही म्हणतो. उलटा कॉन्फिडन्स किती आहे, उलटा म्हणायचा, नाही करू शकत नाही. तोच आत्मविश्वास आहे आपल्याला परमात्मा बनण्यासंबंधी. नाही, मी नाही बनू शकत, मी नाही रत्नत्रय धारण करू शकत, मी नाही त्या ठिकाणी सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र रूप रत्नत्रयाला प्राप्त करू शकत, मोक्ष मार्गी होऊ शकत नाही. धर्म माझं काम नाही, बरोबर आहे. आपल्याला वाटतंय का धर्म माझं काम आहे, माझं कार्य आहे, मला सुद्धा धर्म जमू शकतो असा विश्वास असतो का? संसारिक कार्य करण्याचा किती कॉन्फिडन्स आहे, जो आम्ही कधी पूर्वी तसं बघितलं तर या पर्यायामध्ये आल्यानंतर अनेक गोष्टी केलेल्या नसतात. काय निशाण, लग्न पहिल्यांदाच केलं का दुसऱ्यांदा करतो, या जन्मात विचार. मग जमल का मला, असा कधी शंका, संसार जमेल का म्हणून कधी शंका घेतली का? कुणाला आदर्श बनवलं? दादाला, त्यांना जमलंय, मला काय नाही झालं. प्रत्येक जणांनी कॉन्फिडन्स कोणाला घेऊन, काय बघून, जे काम आपण पहिल्यांदा केलेलं जरी नसलं तरी सुद्धा ते काम करताना, दुकान नवीन चालू केलं की नाही प्रफुल्ल, मग शंका घेऊन केलं काय? आणि शंका आली तरी शंकेला एका बाजूला ठेवलं का नाही? नाही, आपल्याला करावं लागेल, करायचंय, काहीतरी वेगळं करायचंय आपल्याला, काय पप्पाचं करायचं नाही काम. बरोबर आहे. पप्पाच्या पापाचा उदय का पुण्याचा उदय, असं प्रश्न येतो. बात काय, दोघ जण बसला असता, पप्पा निवांत झाले असते, मम्मी निवांत झाली असते, नसतं. पण नाही ना, त्यांचं तर पाप पुण्याचा उदय पाहिजे का नको तसं व्हायला? आणि तुझ्या पण वर्तमानामध्ये हीच अवस्था तशी. चर्चा ती नाही. चर्चा काय, नाही केलं तरी विश्वासाने आपण त्याच्यामध्ये प्रवृत्ती केली. पहिल्यांदा आहे म्हणून आपण, पहिल्यांदाच कॉलेजला गेला ना पुण्याला, आयुष घाबरला का, काय जमल का नाही म्हणून, काय होईल मला, तिथली माहिती होती का पुण्याची काय तुला? 10वी झाल्यानंतर पुण्यातलं काय माहित होतं का? मग मम्मीला पप्पाला कोणाला घेऊन गेला तिथं, राहा माझ्याबरोबर, जरा मला तिथलं दाखवा सगळं, का नाही नेलं होतं का?
मग एवढ्या मोठ्या शहरामध्ये कुठले लोक, कुठले रस्ते, हरवला विरवला काय झालं तर भीती वाटली का? पण होते ना आदर्श, आणि त्यांच्यावर आपण विश्वास किती टाकला आणि त्यानुसार तिथं प्रवृत्ती करतो. पण इथं आपण कधीच मंदिरात दर्शन करताना तो कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असतो का की बाबा हो, त्यांना जर त्या ठिकाणी ते परमात्मा पद प्राप्त झालेलं आहे, ते परमात्मा पर्यायामध्ये अनादी काळापासून होते असं नाही. त्यांना परमात्मा, त्या जीवाला परमात्मा पद पर्यायामध्ये प्रकट झालेलं आहे. मग त्यांना आदर्श ठेवून मला सुद्धा परमात्मा पद पर्यायामध्ये प्रकट करता येईल, येऊ शकतं असा आत्मविश्वास ठेवून आपण परमात्मा बनण्याच्या दृष्टिकोनातून धर्म मार्गामध्ये किती प्रवृत्ती करत असतो. काय म्हणून कुठंतरी मनाला स्पर्श तर होतो का की हे करायचंय, त्याच्यासाठी एक कुठलं तरी एम पाहिजे का नको, काही आदर्श पाहिजे का नको. मग इथं आदर्श कोण आहे? परमात्मा आदर्श आहे, भगवान आमचे आदर्श आहेत. असं जर आपण धर्म मार्गामध्ये मानलं आणि आदर्शचा अर्थ त्याला फॉलो करायचं, काय फॉलो केलं का नाही भैयाला बरोबर, आणि भैयाला माग टाकलं का नाही, का नाही अजून टाकलं? भैयानी जे केलं त्याच्या डबल केलंय का नाही? भैयाला एक मैत्रीण, तुला किती नाही? लबाड बोललं तर पाप लागत. त्या आहेत त्या 2-4 मैत्रिणी बी निघून जातील, माहित आहे का? जाऊ देत काय? त्यापेक्षा आपण जास्त हे व्यवहारात आपली तिथं कॉम्पिटिशन चाललेली आहे सगळ्या क्षेत्रात. कुठं त्या ठिकाणी शर्यत नाही आहे. सगळ्या क्षेत्रात, स्त्री असो, पुरुष असो, बालक असो, तरुण असो, वृद्ध असो, कॉम्पिटिशन सगळीकडे करतो आपण. आपल्यापेक्षा मोठा असते, त्यांच्यापेक्षा मोठं बनण्याची भावना. भगवंतांपेक्षा मोठं बनण्याची कधी भावना झाली? भगवानच बनायची भावना नाही तर भगवंतांपेक्षा मोठं बनायचा विषयच कुठे येतो? अडचण ही येते. आणि मग एकदा का आपल्याला पहिलाच गाडगं उलट म्हटलं तसं पहिल्यांदाच आपण हा मनामध्ये निर्णय करून बसलोय की धर्म आपलं काम आहे का? तेजस साहेब, आपलं काम आहे का? धर्म आपल्याला जमू शकतो का? एवढं तरी कुठंतरी आपल्या मनात यायला पाहिजे, हो मला जमतो, जमू शकतो. तर मग पुढं आपल्याला पण संधी आहे, चान्स आहे परमात्मा बनण्याचा. म्हणून चर्चा काय की अगोदर भगवान देखील संसारीच होते. आचार्य शांतीसागर महाराजांचं बघा, वीरसागर महाराज बघा, काय जन्मता महाराज होते का? अगोदर संसारी आपल्यासारखेच जन्मले, आपल्यासारखेच लहानाचे मोठे झाले. त्यांच्याजवळ पण सगळं होतच की जे आपल्याजवळ परिणाम असतात तसे. संज्ञा त्यांच्याजवळ पण होत्याच की, त्यानुसार त्यांचं परिणाम, पूर्वीचे कर्म त्यांच्याजवळ होतेच की, नव्हतं काय? आणि त्याच्या उदयानुसार तसे परिणाम पण त्यांचे होतेच. पण पुढे जाऊन वस्तू स्वभाव समजून घेऊन त्यांनी विशेष आत्मसाधना केलेली दिसली, म्हणजे ते अगोदर आमच्यासारखे होते हे सांगा. आणि मग पुढे जाऊन त्यांनी धर्मसाधना करून आपलं कल्याण करून घेतलं आणि त्यांच्या निमित्तात
आमच्यासारख्या पण जीवांचं कल्याण झालं असं. पण हा विचार नाही. या क्षेत्रात आल्यानंतर स्व आणि पराच्या कल्याणाचा जर विकल्पच नाही तर हे क्षेत्र तुमचं नाही आहे. इथं येऊन जर मला माझं कल्याण करायचंय आणि माझ्याबरोबर सहज इतरांचं झालं तर चांगलंच, आणि तसं असतंच. भले उपदेश रूपाने कल्याण करत नाही, पण अहिंसा अधिक महाव्रताचं पालन करून, अनुव्रताचं पालन करून अन्य जीवांची हिंसा करत नसताना आणि खोटं न बोलणं, चोरी न करणं, अशा प्रकारचे जे काही व्यवहार आहेत तो करत असताना सहज पराचं पण कल्याण, श्रावक असो, मुनी असो अथवा भगवान असो, सगळ्यांकडून होऊन जात स्व आणि पराचं कल्याण. तसा श्लोक आला ना पद्मनंदी पंचविंशतिकेमध्ये, जेव्हा 24 तीर्थंकरांची स्तुती करताना आदिनाथ भगवान आणि अजितनाथ भगवंतांची स्तुती केली पद्मनंदी आचार्यांनी. त्यामध्ये आदिनाथ भगवंतांची स्तुती करताना काय म्हटले बघा. पान नंबर आहे, जर नागपूरची प्रत असेल तर 443, 443, अधिकार 16वा आहे. अधिकाराचं नाव आहे श्री 24 तीर्थंकर स्तवन. क्रमाने श्लोक नंबर 807 आहे आणि 16व्या अधिकारातला पहिला श्लोक. श्री आदिनाथ तीर्थंकर की स्तुती. काय म्हणले. स्वयंभुवायेन समुद्धृतं जगत् जगद्बहुभे पतितं प्रमादतः परात्मतत्त्व प्रतिपादनोल्लस वचो गुणैराधीनस्य सेव्यताम्. अंधकूप में पतित प्रमादी जगताजो करते उद्धार स्वपर प्रकाशक वचनों से उन आदि प्रभु को सेवो सार. अर्थ काय बघा. यासाठी वाचतोय स्व आणि पराच्या कल्याणाच्या हेतूने धर्म करा. आणि हा जर आपल्या डोक्यात विषय नसेल तर हे करणं काही कामाचं नाही आहे. हे दर्शन, पूजन, स्वाध्याय, काय संयम कशासाठी करायचं. माझ्या कल्याणासाठी हे काम करायचं. मी सांगितलं म्हणून नव्हे. माझं कल्याण होतंय आणि माझ्याबरोबर इतरांचं पण सहज कल्याण होईल. जर योग्यता असेल ज्यांची जशी त्यानुसार होईल त्यांचं काय. पण हा उद्देश पाहिजे बुद्धीमध्ये. नाहीतर ते पूजन करणं जड होणार आहे. हे शास्त्राला येणं जड होणार आहे. संयम धारण करणं जड होणार आहे. याची एकही गोष्ट तुम्हाला आनंद देऊ शकणार नाही. त्रास देणाऱ्या होणार आहे त्या सगळ्या गोष्टी. अक्षर काय चाललंय. मन लावून म्हणजे काय. माझं याच्यामध्ये हित आहे, माझं याच्यामध्ये कल्याण आहे. ही भावना कुठेतरी आज जागी झाली नाही तर काय साहेब. रोज या म्हणून सांगायला लागलं शास्त्राला. येत जावा, जवळ आहे घर, 4 पावलावरच आहे असं म्हणावं लागणार नाही. शरीरामध्ये थोडं आता ढिला पण यायला लागला. बायको गावाला गेली तर आपोआप व्यायामाला चाललाय. म्हणजे व्यायामाला गेलती आज. बरोबर आहे. तिथं कोणी सांगितलं नाही बाबा व्यायामाला जा म्हणून. आपोआप जाते. आणि तर शरीराची काळजी, शरीराच्या सुंदरतेची, शरीराच्या निरोगतेची, सगळी शरीराची काळजी करत असताना प्रमाद सोडून सकाळी उठून फिरणार, सगळं करणार.
आत्म्यासाठी असं कोण काय करतं सांग. म्हणून म्हणतो की उभा हे नक्की करा, शरीर आणि जीव पैकी मी कोण आहे. याच्यासाठी शास्त्राला यायचं, सम्यक ज्ञानासाठी शास्त्राला यायचं. जसं आहे तसं ज्ञान करून घेण्यासाठी. मी कोण आहे, मी शरीर आहे का मी जीव आहे. कोणासाठी जीव टाकायचा आहे, शरीरासाठी टाकायचा आहे का जीवासाठी जीव. विचार तर करा. पुण्याला जायचं म्हटलं तर उशिरा उठशील काय अक्षर, आणि शास्त्राला यायचं म्हटल्यानंतर किती वाजता येत. हा वेळेवर येत आहेत. नाही मनाने आलाय का पप्पाने उठवल्यामुळे आलाय. हा आणि पुण्याला जाताना मनाने उठतो का पप्पाने उठवल्यावर अरे जायचं बरं का तुला पुण्याला, उठ हा आता उठतो कसं असतं. म्हणून म्हणतो आपण कोण आहे याचं श्रद्धान पक्क करा. हे ऐकायलाच मिळत नाही, ऐकण्याचे भावच बनत नाही. हे असं परत सगळं मिळत नाही. आज सांगणारे आहे, ऐकायला मिळतंय. तर निर्णय करून श्रद्धान दृढ करावं की बाबा मी शरीर नाहीच, मी तर जाणणारा जीव आहे, या शरीरापासून भिन्न आहे. आणि हे केलं तर मग त्या आत्म्याबद्दल, आपल्या आत्म्याबद्दल आपले पण निर्माण होईल की माझा आत्मा आहे तर माझ्या आत्म्याचं मला कल्याण केलं पाहिजे. शरीर मी आहे, माझं आहे, तर त्याच्यासाठी आपण काय मन वचन काय समर्पित आहे. मुलं बाळ माझे तर त्याच्यासाठी मन वचन काय समर्पित आहे. धन माझं आहे तर त्याच्यासाठी मन वचन काय समर्पित आहे. माझेपणा परामध्ये ज्याच्यामध्ये आहे त्याच्यासाठी माझं समर्पण आहे. मग आचार्य तेच म्हणतात की बाबा काय माझं कोण आहे, माझं कोण आहे, कोण आहे माझं. माझा शब्द आत्म्याकडे जोडा, आत्म्याशी जोडा माझा शब्द. आत्म्याशी कधी आम्ही माझा शब्द जोडून पाहिलाय, मी शब्द म्हणून आत्म्याशी कधी जोडून पाहिलंय. आणि अहम आणि मम हे शब्द मी कधी माझ्या आत्म्याबरोबर जोडलेच नाही. अहम म्हणजे मी, मम म्हणजे माझं. मग अहम आणि मम हे शब्द कधी माझ्या आत्म्याशी मी जोडले, कधी असं आठवतंय चुकून. अहम आत्मा एव, जीव एव, मम जीव एव, आणि मी जीवच आहे, माझा जीवच आहे. असं कुठं कधी आपण मी आणि माझं या जीवाला म्हटलंय आणि मानलंय काय. प्रेम करता जाणार आहे का माहेरी. तिथे तुम्हाला शास्त्र सांगणार मिळेल का कोण. पण माहेर जाणार का नाही. नसू दे शास्त्र नसलं तर काय होत त्याला. माझं माहेर आहे आणि मग नको का आम्हाला जायला उन्हाळ्यात सुट्टीत. तिथं कसं भाव येतो. माझं आहे, माझं घर, माझे पप्पा, माझी मम्मी, माझा मुलगा, सगळं माझं आहे, माझं मस्वर एवढंच. पण माझा आत्मा म्हणून काय येतंय काय असं. माझं शास्त्र बुडतंय, नको जायलाच नको. काय असं नाही. परत आहेच की तुम्ही कुठे चाललाय असं कॉन्फिडन्स झालाय. कुठे जाताय तुम्ही. काय नाही. सहजतेनं माणसं परामध्ये ममत्व. कंपनीने ट्रिप दिली तर माझी ट्रिप होत आहे. राहुल जायला पाहिजे का नाही. हा जायला पाहिजे का नको. आणि जाऊन आता एक तसल्याच देशात जाऊन आले, खायची आपदा प्यायची आपदा करून आले आहे का. आणि परत आता कोणत्या देशात गेले, तसलेच घेतले, त्याच जातीचा आहे ते देश, त्याच्या जवळचाच आहे.
तिथं काय वेगळं आणि इकडं काय वेगळं. इथं तर आपल्याला नेहमी शिकवलंय कुठेही जगात जावा, 3 लोकात जावा, द्रव्य किती तुम्हाला माहिती आहे. मग आता काय बघता तुम्ही, नवीन काय बघा. जीव पुद्गल धर्म, धर्म आकाश काल हे सोडून या लोकांमध्ये दुसरं काय, कुठल्या क्षेत्रात गेला तर दुसरं काय असतं. सुरविगती कुठं जायचं ना ह्यावेळेस विचार. विचार तर करावा लागेल ना. उन्हाळा आहे म्हटल्यावर माणूस कुठं जायचं म्हणतंय, गोवा. कोण म्हणलं, समुद्रकिनारी गोव्याला. कुठंतरी काश्मीरला, बरेच जण काश्मीरला जायचंय, लेह लडाख काश्मीर अशा ठिकाणी जायचं. गरम होते तर गार ठिकाणी जाऊ असं. कारण शरीराला सुखी करायचंय, आत्म्याला सुखी ज्यांना करायचंय ते कुठे जातील, शास्त्राला. एक परम आल्हाद भासित झाला पाहिजे. इथं एकदम सगळा ताप, डोक्याचा ताप कमी होतो. शास्त्र स्वाध्याय पूजन अर्चन, ताप माझा कमी झालेला आहे. आणि हे प्रत्येक जण सांगतंय, हे शास्त्र वाचतोय ऐकतोय म्हणून ताप कमी झालाय डोक्याचा. बरोबर आहे का स्वप्नात आहे का नाही, ताप नाही काय तुम्हाला. असं आहे पण नाही ना. आत्म्याला त्रास होतोय म्हणून आपण कधी तीर्थक्षेत्रावर पण जाणार नाही. आत्म्याला त्रास होतोय म्हणून, आत्म्याला त्रास होतोय म्हणून मंदिर शास्त्र गुरूंच्या सेवेसाठी आपण जाणार नाही. आत्म्याला त्रास होतोय म्हणून. शरीराला त्रास होतोय म्हटल्यानंतर आपण जायला तयार आहे, कुठेही जायला तयार आहे. कारण शरीराला दुःख नाही द्यायचं. ह्याच्यासाठी चर्चा. शास्त्र ह्याच्यासाठी ऐकायचंय बाबा, मी शरीर नाही, हे अगदी पक्क करावं लागेल. आणि हे पक्क होणार काय साहेब, कसं पक्क होणार. जसा सीए झाला तसंच असं हे पण पक्क तसंच होणार. 1 दिवसात आणि 1 मिनिटात सीए नाही झालो आपण. बरोबर आहे. तिथं मामा नाही कोण नाही. मामा सुद्धा विचारत नव्हता त्यावेळेस. ती मामा गेलता त्याच्याकडं, मामाच्याच फ्लॅटवर राहतोय. मामाचं एक काम म्हणलं, हे का तसलं सांगू नको आत्ता मामा, मला तसलं काय माहित नाही, माझं एक काम होतं. म्हटलं साहेबाला बाबा तेवढं काय नाही म्हटलं, तसलं काय मला काय नसतं माहित म्हटलं. पुण्यातलंच होतं काम, बाहेरचं नव्हतं. कॉलेजची एका माहिती विसरत होतो आपलं. एका जीवाला ऍडमिशन घ्यायचं होतं म्हणून विचारलं त्याला, काय सुद्धा मामा गेला कामापुरताच मामा. आणि नंतर कामापुरता पण नव्हतो, कारण त्याचा पदर धरणार होता त्याचा दुसरा मामा. मी तर काय पदर धरायला जाणार नाही. त्यावेळेला त्याने मला बरोबर ओळखलं होतं. सांगायचं तात्पर्य असं, इतका अभ्यास. कुठलं जगाशी काय माझा संबंध नाही. त्यावेळेस जग गेलं उडत, काही माझा जगाशी संबंध नाही. काय रे आरुष, आरुष कुठं चाललं, बसा की. त्यांना जागा तरी महत्वाचं आहे. भावी महाराजांचे शिष्य, हेच भविष्य आहे बाबा जैन धर्माचं. तुमच्याकडनं तर काय आशा संपलेले, आता ह्यांच्याकडनंच काहीतरी आशा थोड्याफार करतोय. त्यानंतर तुम्हाला आता शिंग फुटलेली. बरोबर आहे आयुष, शिंग फुटलीत का नाही. गप बसलाय म्हणजे नाही फुटली पण म्हणतोय का कधी. ह्यांना अजून फुटायची, लहान आहेत बिचारे. बरोबर आहे ना. त्यामुळे काय सांगेल त्याला होय म्हणतो. तर असं चर्चा कशासाठी चालली, अभ्यास कसा केला हे सांगत होतो. सीए होण्यासाठी ना खायची सूद होती, ना झोपायची व्यवस्था, ना केस ना कपडे काय बघत नव्हते.
फक्त कळत होतं बाबा ही परीक्षा आणि ही मला क्रॅक करायची, क्रॅक म्हणजे मी तर क्रॅक होईल ना तर परीक्षा तर क्रॅक, आणि बहुतेक क्रॅकच होते सगळे. परीक्षा क्रॅक करता करता आज होऊन जात. असला अभ्यास आहे वर्तमानातला अभ्यासातला घाणेरडा. मुलांची मानसिकता एकदम नष्ट करण्याचा अभ्यास. काल एक जीव माझ्याकडे आला, पोरगा बघितला तर 8-9 वर्षाचा, आणि मला म्हणला अहो पोरगा का नाही चंचल आहे म्हणते, भयंकर चंचल आहे. मला कुणी चंचल असावं असा माझा प्रश्न आहे. जर मुलगा चंचल नसेल तर तुम्ही त्याला दवाखान्यात न्यावं लागेल त्या लहान मुलाला. अहो ही बाकीच्या पोरगासारखं खेळत नाही काय नाही, असं कॉन्सन्ट्रेशन नाही म्हणते. म्हटलं चांगलं होते, मुलगा चांगला हे सिद्ध होते, त्याची बुद्धी बरी आहे अजून, पण आई वडील त्याला क्रॅक बनवायचं असतं त्यांनी. आणि आजूबाजूची पोरं बघायची आणि त्या पोरांना मध्ये पण ते काय गुण आहेत नाही बघायचं नाही. जसं आहे ना, धनिक लोक दुसऱ्या धनिकाला बघून किंवा गरीब लोक धनिकाला बघून असं समजतात ते सुखी आहेत, पण कधी विचार करत नाहीत की खरोखर सुखी आहेत का नाही. तसंच दुसऱ्याची मुलं भले ती बरेच काय अभ्यास करतील, बरेच काय ऍक्टिव्हिटीज करतील, ते सुखी आहेत का हे कधी तुम्ही विचारात घेतलं का आई वडिलांनी? त्या मुलांना त्रास आहे का सुख आहे कधी बघितलं का? तसला आम्ही बघायचं काम आहे का? आमच्या पोराला त्याच्यापेक्षा जास्त एक गोष्ट यायला पाहिजे, ऍक्टिव्हिटी त्याच्यापेक्षा जास्त यायला पाहिजे. बरोबर आहे पूल? त्यामुळे कुठं घालायचं? आणि उन्हाळी शिबिराला तर पाठवतोच. भले तिथं दुसरं ज्ञान शिबिर चाललंय ना, ते कुठे बालसंस्कार शिबिर, तिथं नाही. बारामतीला कुठं घातलंय? कसलं शिबिर म्हणायचं त्याला? कॅम्प, समर कॅम्प नाव आलं ते, समर कॅम्प. मग काय तिथं करतो? स्किटिंग करतो आहे ना. मग त्याचा व्हिडिओ वगैरे मग सगळ्याला बघा आपल्या पोराला एका दिवसात स्किटिंग यायला लागली. बरं मग आता आधीच राहिलेली डॉक्टरची केस सुद्धा काढून टाकायला जाते स्किटिंग करून. हॉर्स रायडिंग करतो पोरगा, स्विमिंग करतो, असू द्या त्याच्याबद्दल चर्चा नाही. पण विचार काय की माझा पोरगा असा झाला पाहिजे असा. अरे तुम्ही त्याला लहानपणीच मोठं का करताय? आपल्या लहानपणी प्रदीप का तुम्ही कधी निशांतला जबरदस्ती केली काय? मला माहित नाही, आता निशांतला विचारतो जाऊ है ना. निशांत शांत होता का चंचल होता लहानपणी? ते सांगा जाऊ. शांत होता? साधना का केलं सर? कारण तुम्हाला काय माहित, तुम्ही दुकानात. आईला माहितच नाही घरात पोरं कोण शांत आहे कोण गोंधळ घालत. निशांत शांतच होता नाही बोलला तर पंचायत झाली साधना का केली. वडिलांसमोर आम्ही पण शांतच असायचो, तुम्हाला माहिती. तिथे एकदम असं गप. पूर्वी असंच सिस्टीम होती. वडील म्हटलं तर अजिबात हालचाल सुद्धा नाही, अटेन्शन एकदम. तिथं तोंडावरती रेष हलणार नाही. आणि आई समोर मात्र धिंगाणा सगळा. असं एक स्वाभाविक नाही, असं असतं जाते आहे. पण अर्ली मॅच्युरिटी, आणि कुठल्याही गोष्टीत अर्ली मॅच्युरिटी जेव्हा कुठली तर ते त्याचं भविष्य सुरक्षित नाही. म्हणून नॅचरल जे ज्या वयानुसार नॅचरल जे जीवन आहे त्यानुसार ते जगू द्या, जगले पाहिजे. आम्ही म्हटलं ना आम्ही मोठे झालो म्हणून आमच्या अपेक्षा तशा झालेल्या आहेत. तुम्ही मोठे आहात, तुमच्यासारखं ते आत्ता नसतं होत. पण तसं नाही, अडचण ही. चर्चा कशासाठी चालली होती आपली? कशासाठी चालली? अभ्यास, अभ्यासाच्या बाबतीत. अभ्यास करत नाही म्हणते पोरं, अभ्यास नाही करणार अभ्यास. मी तर म्हणतो लहान मुलाने अभ्यास करूच नाही. पण आता कुठनं प्ले ग्रुप पासून सुरू होते त्रास. रडतो बिचारा गिरीश नाही सॉरी गिरीशचा पोरगा. गिरीश सुद्धा रडत असेल आतनं, पण आता आई समोर काय करणार? झाला शाळेत ती नको म्हणतो, रडतो अगदी.
पण तिथं किती निष्ठुर असतात तुम्ही आई वडील. पण नाही रडतोय ना, नको जाऊ दे, कशाला त्याला असं म्हणून तुम्ही कधी त्याला शिकवायचं कॅन्सल करता काय, शाळेत पाठवायचं कॅन्सल करताय काय? जावं लागतंय बघ तुला, पण द्यावं लागतंय तसं जावं लागतं. तिथं जर तसं झालं तर आपल्याला त्याच्यात दोष, कोणी त्याला नावं पण ठेवत नाही की कसला ही वडील आहे आणि कसली आई आहे, मुलाला किती त्रास करते, असं कोण म्हणत नाही. आणि धर्मामध्ये थोडस काय सांगायला लागलं, काय सांगायला लागला तुम्ही, त्याला का त्रास करता उगाच, संयम आणि स्वाध्याय आणि पूजा असं सांगितल्यानंतर त्रास करू नका म्हणते. आमच्या पोरांना त्रास करू नका, पाठशाळा नामुक अंतमुक, बरोबर आहे, तिथं त्रास भासित. चर्चा अशी की व्यवहारामध्ये जसा आम्ही पुरुषार्थ केला शिकवण्याचा, शिकण्याचा, मग तसं इथं धर्मक्षेत्रामध्ये आत्मकल्याणासाठी व्यवहारामध्ये त्या आहे ना, जिथं राहणार तिथं तो मूर्ख राहू नये म्हणून त्याच्यासाठी किती आबद्धगिरी सांग. म्हणजे सगळे लोक त्याच्या आजूबाजूला शिकलेले, ती येणार राहिला तर चालतंय का? काळजी कशाची? आणि तू घरीच त्याला शिकवलास चांगला, त्याची आई तर चांगली शिकवलंच, मा पण आहे, सगळे तुम्ही चांगले धर्म संस्कार करताल का नाही घरी राहिला तर? का नाही होणार? मग अडचण काय आता, हा प्रश्न येत नाही. पर्याय मोडतात, प्रॉब्लेम हा पर्यायामध्ये मूड आहे. ही पर्याय म्हणजे तो आहे, ती आहे, त्या पर्यायानुसार ते कार्य झालंच पाहिजे अशा पद्धतीने चिंता आहे. म्हणून म्हटलं शरीर नाही आहोत आपण, हे शिकायला यायचंय. शरीराचं हित माझं हित नाही हे शिकायला यायचंय. त्या शरीरात राहणारा जीव जो आहे, ज्याला वेदन आहे, संवेदन आहे, सुख दुःखाचं अनुभवन असतं, तो मी असतो. जो जाणतो, ज्याला आनंद होतो, तो आपण असतो. जो स्वभावाने आनंद स्वरूप असतो, ज्ञान स्वरूप असतो, तो मी असतो. मग जो ज्ञान आनंद स्वरूपी मी आहे, मी स्वभावाने आहे, पण त्याच्याबद्दल आपल्याला काय विचार करायचं, कारण भासित होत नाही. त्याचं हित करायचं कारण काही भासित होत नाही की असा ज्ञान आनंद स्वभावी असताना पर्यायामध्ये आणि इतका दुःखी का, अज्ञानी का, असा विचार मला कधी येत नाही. या सिद्ध स्वभावी जीवाला असलं संसारातलं दुःख, तहान भूक आदी गरमी सर्दीचं का 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 एवढं दुःख भोगावं लागतं? म्हणून देवदर्शन नीट करावं की त्या दर्शनामुळे आपल्याला हे समजायला पाहिजे की नेमकं काय काम असतं देवदर्शनाचं. पण देवदर्शन पण आपण एकदम त्याच्यात पण शून्य असतो, शून्य देवदर्शन. काय करतोय देवदर्शन म्हणजे याच्यात आपण कधी विचार करायलाच तयार नाही. कशासाठी? म्हणून म्हटलं ना, ते आदर्श म्हणून मी कधीच देवाचं दर्शन घेतलेलं नाही. घेतलं ही इज माय रोल मॉडेल. मराठी इंग्लिश मध्ये रोल मॉडेल म्हणत असतं, काय म्हणायचं? रोल मॉडेल म्हणजे आदर्शच, समोर जो दिसतो तो, आणि त्याच्यासारखं आपल्याला बनायचं असतं तो. इज गॉड माय रोल मॉडेल? प्रश्न विचारा स्वतःला, काय देव माझं रोल मॉडेल आहेत का? अक्षर हा नाही. हेच तर अर्थ. शरीर आणि इंद्रिय विषय भोगाचं सुख भोगणारे आणि ते पाप करणारे माझे रोल मॉडेल्स आहेत. पापी जीवांना मी आदर्श बनवलंय. हीन आदर्श आहेत, जे पर्यायामध्ये मूळ आहेत ते माझे आदर्श आहेत. मूर्ख लोक माझा आदर्श. म्हणजे कोण मूर्ख? कोण मूर्ख? मूर्खांना आदर्श बनवणाराच मूर्ख नाही का? विचार तर करायला पाहिजे. आपल्याला किती वेळा सांगितलं, जेव्हा दादा आमचे गेलते तिथं चंद्रमती अम्मांकडं लासुरण्याला, त्यावेळेस ही चर्चा झाली अशी आहे ना. पहिल्यांदा असे त्यावेळेस अशी सिस्टीम होती, आता ही सिस्टीमच बंद झाली है ना. रविवार निघाला की सगळी गाडी एक दोन काढायच्या आणि जिथं महाराज असतील, जिथं अम्मा असतील तिथं जायचं. बरोबर आहे? बोललं आठवत आहे का नाही? आता काय झालंय?
पुण्याला जायचं तर गाडी तयार आहे, खरेदीला जायचं म्हटलं तर चेतन रेडी, बरोबर आहे. आणि आता असा ग्रुप करून स्वाध्यायाचा महिला मंडळ तिकडे तिकडे जातात. मग आता जाऊ चला अम्मांकडे, दर आठवड्याला एक महिला मंडळ अम्मांकडे जाऊ, आपलं दिवस अम्मांकडे घालवायचं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत अम्मांकडे. असं होतंय काय स्नेहाल काय सांगायची. मग दादा आम्ही पूर्वी जायचो अशी स्वाध्याय, त्यावेळेस नवीन उत्साह, भयंकर उत्साह. अम्मान महाराजांकडे निघाले म्हणजे तर सगळे कोणी आम्हाला पण यायचं, आम्हाला पण यायचं, चला मग कोणी पण गाडी काढणार, मग तू पेट्रोल भरतो का तू, आहे ना. असला विषय नव्हता का. पहिल्यांदा म्हणजे लहान पोरं सुद्धा, परवाच लहान मुलं सिनेमाला जाणार होती, आहे ना. मग तिकीट काढायला 14-15 पोरं. मग एखाद्या घरी गेलतो, लहान मुलगा तिथला पण. मग फोनवर काय विचारावं, हॅलो कॉन्ट्री किती, नाही पोरगं केवढं आणि विचारतंय काय. सगळीकडे कॉन्ट्री. इतक्या लहान वयात कॉन्ट्री कळायला लागली त्यांना. म्हणजे कंट्री केल्यानंतर असंच होणार, कॉन्ट्री कंट्री घेतल्यावर असं. विचार हेच, व्यापाऱ्यांच्या बरोबर राहणारी मुलं व्यापारीच बरोबर एवढ्या लहान वयात एवढं कळतं कसं, हा मला प्रश्न होता. काय प्रश्न मला वाटलं पोटवर कर. मग असलं काय कॉन्ट्रीब्युशनचा असं काय फार विचार नसायचं त्यावेळेस, सहजतेनं कोणी गेलं सगळे. पण आज पहिल्यांदा चला, फक्त असं नाही चाल, पैशाचा काय विषय नाही, काम चालू करा फक्त, पैशाचा विषय नाही. पण आधी मीटिंग घेतो, एकदा सगळ्याला विचारतो काय झालं मला माहित नाही. परत मीटिंग तर घेतली, पण काय झालं सुभाष काका मीटिंग मध्ये, काय विशेष चर्चा, म्हणजे विचारावं लागतंय. काय ठरलं, काय जनरल मीटिंग घ्या एवढंच मीटिंग मध्ये ठरलं. म्हणजे ही मीटिंग नंतर आहे ना, म्हणजे तारीख पे तारीख, तसं मीटिंग पे मीटिंग. असं दे कुठं काय सांगतोय, मीटिंग शिवाय काय का नाही, तसं झालं. काम चालू करा, असं जायचंय बस. बाकी आता कोण काय करणार हा महत्वाचा नाही, काम कोणतं आहे हे महत्वाचं. जायचं ना अम्मांकडे, चला महाराजांकडे जायचं ना, चला आमची गाडी निघाली, चला. मग झालं अम्मांकडे गेले दादा, चर्चा कशासाठी सांगू, आदर्श रोल मॉडेल कोण आहे. मग पहिल्यांदा आम्ही गेलतो, आम्ही नव्हतो त्यावेळेस, मग त्यावेळेस होतं माहित नाही. मग चर्चा झाली, मग काही आम्हाने प्रश्न विचारले असतील, त्याची दादानं उत्तर एकदम झकास दिली. आम्हाने एकदम त्यांना शाबासकी दिली, आहे ना. पंडित झालाय म्हटले, अरे तुरी बोलायचे आम्हा दादा, पंडित झाला म्हटले तू आता, झालं. मग झालं असं. एक रविवार गेला, मग 2 रविवार मध्ये गेले, पुढच्या परत गेलो आम्ही. मग झालं दादांना व्यवहार, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष, कुठला श्याम मानव कोण होता ते नाही होता ते त्यावेळेस अंधश्रद्धा निर्मूलन. मग काय असंच दादांना असं काय रूढीनं नाही, प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची, असंच धर्म सांगतोय म्हणून. आणि व्यवहाराचे संस्कार तर होतेच. आणि त्यामुळं मग त्यांनी त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्या श्याम मानवला म्हटलं, आमचा श्याम मानव असा म्हणतो म्हटले अम्मांसमोर, बरं का. अम्माने जी शेफाल्लं म्हणायचं त्याला, म्हणजे ज्याला म्हटले 6 द्रव्य माहित नाही, 7 तत्व माहित नाही, जीव आजीव नीट कळत नाही, आणि त्याला तू आमचा म्हणतो. रोल मॉडेल. त्याच्यासाठी मला हे सांगायचं, हे आम्हा खवळ का, खवळल्या चिडल्या का, कोणाला तू आदर्श ठेवला, कोणाचा पक्ष घेतो, त्याच्याजवळ अज्ञान आहे, त्याच्याजवळ मिथ्यात्व आहे, अशा जीवाचा पक्ष घेऊन त्याला माझा आमचा म्हणून त्याची काही ठिकाणी तू वकिली करतो. अडचणी. आणि जे देव आहेत, भगवान आहे, त्यांचे आम्ही वकील व्हायला तयार आहे. धर्माची बाजू, माझे देव आहेत, माझे देव असे म्हणते, माझे गुरु असे म्हणते, माझा धर्म असा म्हणतो, असं कधी ठोसपणे
धर्माच्या बाबतीत असतं, माझा धर्म आहे, माझे देव आहे, आता त्यांच्यामध्ये माझेपणा येतोय, अडचण ही येते. म्हणून तर शास्त्र वाचायचे, मंदिरात जायचे, त्याचं प्रयोजन आहे. समजायला पाहिजे की कशासाठी, काय कार्य करायचं इथं, कळतंय का? संयम कशासाठी? मी जीव आहे हे श्रद्धान पक्क करायचं. एवढं विचारलं तरी परत सांगता येत नाही तुम्हाला, मला माहिती. मी जीव आहे, हे शरीर माझं नाही, मी नाही, हे पक्क करायचंय मला. त्याचं सुख दुःख म्हणजे माझं नाही, हे पक्क झालं तरच आपलं हित आहे. शरीर सुटून जाताना सुद्धा मग आपल्याला त्रास होणार नाही, कारण पुढे जीव राहणार आहे आपल्याला. आपल्याजवळ पण धर्म ठेवलेला असेल तर आपल्याला आकुलता होणार नाही. जीव आहे, जीव मरत नाही, जीवाला कसलं दुःख नाही, हे जर आतमध्ये आपल्या जीवासंबंधी आपल्याला एक कॉन्फिडन्स असतो तर आपल्याला मग कोणती पर्याय. बाहेर आपण काल पाहिलं, पण वज्रपात जरी झाला, 3 लोक त्याच्यामुळे विचलित झालं तरी सम्यक दृष्टी भयभीत होत नाही. लक्षात घ्या, बळ कशाचं? तत्वाचं. जीव आहे आणि जीवाला काही होत नाही. काही होऊ दे जगात, भूकंप होऊ दे, नाही तर काय होऊ दे, भीती नाही आहे सम्यक दृष्टीला सांगितलं. कारण त्याचं श्रद्धान पक्क आहे आणि त्या श्रद्धानाच्या निमित्तात म्हटलं ना, त्याचं तर कल्याण होतंय आणि पराचं. म्हणून इथं 30 श्लोकचं पूर्ण करू आपण. काय दिलं? हे भव्य जीवो, प्रमाद के वशीभूत होकर अज्ञान रूपी कुएं में पड़े हुए जगत को जिन स्वयंभू अपने आप दीक्षित आदि होने वाले श्री आदिनाथ भगवान ने स्वपर का स्वरूप कहने वाले अपने वचन रूपी मनोहर गुणों से बाहर निकाला, ऐसे श्री आदिनाथ भगवान की हमें सेवा करनी चाहिए, अर्थात उपासना करनी चाहिए. भावार्थ है बघा. जिस प्रकार कुएं में गिरे हुए किसी प्रमादी मनुष्य को कोई उत्तम पुरुष रस्सी आदि के द्वारा बाहर निकाले. काय झालं? 2 गोष्टी सांगितल्या त्यांनी, है ना? 2 गोष्टी सांगितल्या अज्ञानी जीवाच्या संबंधी. काय? प्रमाद आणि पतित. प्रमादाने पतित म्हणजे दारू पिलाय आणि मग चालताना तुम्हाला वीर आहे, आड आहे, काय कळलं नाही, जाऊन पडते त्याच्यात. प्रमाद से पतित. चाललाय जंगलात, नाही रात्री गडबड वेडवड, पुढचं काय आहे बघत नाही, काय नाही, पडला तिथं जंगलातल्या एखाद्या विहीर. प्रमाद से पतित. आम्ही सगळे प्रमादाने पतित आहोत असं तिथं दिलं ना शब्द. जडत्व कूपे पतितम प्रमाद कहोत. बुद्धी जड झाली, अशा त्या प्रमादाने या संसारामध्ये पडलेलो आम्ही. असं स्वतःला बघा. आणि असं ते उदाहरण देते. जिस प्रकार कुएं में गिरे हुए किसी प्रमादी मनुष्य को कोई उत्तम पुरुष रस्सी आदि के द्वारा बाहर निकाले. आणि पडलाय, आता कोण आहे काय नाही, आवाज देतोय काय, कोण जवळ आसपास नाही, काय अवस्था त्यावेळेस? ती अवस्था आहे संसारी जीवाची, भयानक अवस्था. कसलीच सुरक्षितता नाही. त्या विहिरीत पडलाय, आजूबाजूला कोण नाही, आवाज देतोय, ओरडतोय, काय अवस्था असते. आणि अशा वेळेस कोणीतरी एक सज्जन माणूस तिकडून आलाय आणि त्यांनी काय आवाज ऐकला आणि दोर सोडला. काय होईल? काय होईल? ही दोर आपल्यासाठी सोडला गेलेला आहे. आता या पंचम काळामध्ये सुद्धा पडलेलो आपण त्या अंधकूपामध्ये, आणि दोर आलाय. एक जीव, सज्जन जीव आपल्याला बाहेर काढण्यासाठी दोर सोडतोय, है ना? तर मग आदि के द्वारा बाहर निकाले तो कुएं में गिरा हुआ मनुष्य उस निकालने वाले मनुष्य को बड़े उपकारी मानता है तथा उसकी शक्यता अनुसार भी सेवा भी करता है. उसी प्रकार जगत भी प्रमाद के वश होकर अज्ञान अंधकार रूप कुएं में पड़ा हुआ सर्वथा हिताहित के विवेक से शून्य था. उस समय श्री आदिनाथ भगवान ने अपने उपदेश से इस जगत का उद्धार किया और स्वपर का भेद विज्ञान कराया. अतः इस जगत के सबसे उपकारी श्री आदिनाथ भगवान ही भव्य जीवों के उपकारी है. इसलिए हे भव्य जीवो, आपके परम आदरणीय तथा सेवा के पात्र श्री आदिनाथ भगवान ही है.
आणि योगायोगानं आपलं मंदिर आदिनाथ. मग ज्याची ज्या पद्धतीची त्यांची ज्या कोणत्या प्रकारे सेवा करता येईल करावं की नको. बाहेर त्यांनी काढले आपल्याला, त्याच्यासाठी चर्चा नसती, चर्या. पण आपल्या म्हणलं व्यापारी बुद्धी चर्चाच करणार, चर्या नाही. असं तेवढं मोठं काम केलं मला बाहेर, म्हणजे असल्या दुःखातून बाहेर काढण्याची. आणि त्याची कशी सेवा करू, कोणती सेवा करू, काय सेवा करू, दिवसा करू का रात्री करू, काल करू का आज करू का उद्या करू, आहे ना, हा विषय येत नाही. माझ्या शरीरात काय अडचण आहे का नाही हा विचार येत नाही मातेला मुलाची सेवा करताना. तिथं फक्त माझा आहे तर त्याच्या ठिकाणी सेवा आहे, आपोआप समर्पित भाव आहे. तसं आपले पण आल्याशिवाय ही चर्चा म्हटलं व्यर्थ आहे. किती चर्चा जरी केली तरी व्यर्थ जाणार. का पंडितजींनी सांगितलं, दगडावर उत्तम बी पेरलं तरी आणि भले त्याच्या ठिकाणी उत्तम खत पाणी जरी टाकलं तर ते दगडावर ते उत्तम बी येणार नाही, फळ येणार नाही. पण आम्ही दगड नाही आहोत. नाही तर दगड असला तर दगडाला तर पाजर फुटावा असं म्हणते, आहे ना. तर कुठेतरी पाजर फुटला तर कल्याण आपलं होणार आहे. माझ्या कल्याणासाठी चर्चा नाही, देवाच्या नाही, गुरूंच्या नाही, आत्मकल्याणासाठी चर्चा आहे. तेव्हा आत्मकल्याण हे आपलं प्रथम कर्तव्य आहे असं समजून त्याच्यासाठीच आपलं सगळं मन वचन कायचं समर्पण असावं. ओम नमः.